नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे स्पॉटलाइट अकॅडमी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। लक्षात घ्या मित्रांनो, आपण कंबाइंड ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025 साठीची एक इंटिग्रेटेड बॅच जी आहे ही चालू करतोय 8 जुलै पासून। तर लक्षात घ्या, ही 1 वर्षाची तुमची बॅच असणार आहे। नवीन पॅटर्न आणि अभ्यासक्रमानुसार ही बॅच घेतली जाणार आहे। ओके, प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत आणि ऑनलाइन लेक्चर्स जे ते तुम्हाला 1 वर्षामध्ये 4 वेळेला बघता येणार आहेत। तसंच सरांच्या नेतृत्वाखाली अनुभवी विषय तज्ञ अभ्यासक्रमानुसार शिकवतील तुम्हाला शिक्षक, बरोबर। तसंच विषयावर व सर्व समावेशक टेस्ट देखील तुमच्या असणार आहे, म्हणजे सगळ्या सब्जेक्ट वाइज टेस्ट पण होतील आणि सगळ्या सिलेबसची किंवा सगळ्या सब्जेक्टची एक कंबाइंड टेस्ट सुद्धा तुमची तिथे घेतली जाणार आहे। ठीक आहे, सो बघा, या बॅचसाठी तुम्ही करंट अँड सीसीबी इयरली बॅचेस तुम्हाला काय असणार आहे, तुमच्या मोफत असणार आहे। जर तुम्ही ही बॅच घेतली त्याच्यावर तुम्हाला करंटची बॅच फ्री भेटणार आहे। सेकंड थिंग की ॲड्रेस काय असणार आहे आपल्या अकॅडमीचा, तर बघा, 2रा मजला एरंडे एम्पायर, चिमनबाग हॉटेल टिळक जवळ, टिळक रोड, सदाशिवपेठ, पुणे। ओके, तसंच तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट देखील करू शकतात बॅचच्या अधिक माहितीसाठी। ओके, सो आजच्या सेशन मध्ये आपण वर्ब हे चॅप्टर बघत आहोत। आता वर्ब चॅप्टर का सुरुवात इथून का करायची, कारण सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे वर्ब। इतर जे चॅप्टर आपण शिकणार आहोत इंग्लिश ग्रामर मध्ये, ओके, तर त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा बेस जो आहे तो तुमचा वर्बने बनत असतो। म्हणून वर्ब हे जे चॅप्टर आहे ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। वर्ब चॅप्टर म्हणजे काय, तर सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, जसं टेन्स मध्ये लागणारं जे बेसिक असेल, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये लागणारं जे पूर्ण बेसिक असणार आहे, व्हॉइस मध्ये लागणारं बेसिक असणार आहे, तर हे तुम्हाला वर्ब चॅप्टर मधनं शिकायला मिळतं। सेकंड थिंग की कंबाईनचा जर आपण विचार केला तर बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला या वर्ब चॅप्टरवरनं सोडवता येणार आहेत। म्हणजे टेन्सवरचा प्रश्न असेल, नरेशनचा प्रश्न असेल, ओके, व्हॉइसचा क्वेश्चन असेल, क्वेश्चन टॅगचा प्रश्न असेल, तर असे वेगवेगळे जे चॅप्टर्स आहेत, ओके, यांचा बेसिक असल्यामुळे जर वर्ब क्लिअर असेल तर या टॉपिकवरचे प्रश्न सोडवायला आपल्याला काय होत असते, तिथे मदत होत असते। मग वर्ब काय आहे, ओके, त्याचे युजेस कसे असतात तर ते आपण बघणार आहोत। तर वर्ब जे आहे ते वाक्याला अर्थ पूर्ण करण्याचं काम करत असतं। ओके, जेव्हा वाक्यामध्ये वर्ब येतो तर तो काय करतो की वाक्यामध्ये महत्त्वाचं काम करत असतो, इम्पॉर्टंट रोल जो आहे तो सेंटेन्समध्ये प्ले करत असतो। आता वर्बचं काम काय असतं, तर लक्षात घ्या, वर्बचं काम असणार आहे मित्रांनो, वर्ब जो आहे तो आपल्याला ऍक्शन दर्शवतो। ओके, वर्ब जो आहे तो आपल्याला हॅपनिंग दर्शवत असतो, म्हणजे एखादी गोष्ट घडणार आहे, एखादी क्रिया होत आहे, तर हे दर्शवण्याचं काम कोण करत असतो, वर्ब करत असतो। याला मराठीतून आपण क्रियापद असे म्हणतो। ठीक आहे, आपण म्हणू शकतो मग की वर्ब प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द सेंटेन्स। सेकंड थिंग की वाक्यामध्ये एक जरी क्रियापद येत असेल तरी सुद्धा ते कंप्लीट सेंटेन्स असतं। म्हणजेच काय, तर लक्षात घ्या, तुम्ही फक्त गो असं जरी लिहिलं ना तर हा गो काय आहे, हा वर्ब आहे, तरी सुद्धा हा एकटा वर्ब आला वाक्यामध्ये, बाकी काहीच नाही दिसत आहे, तरी सुद्धा हे आपलं काय बनतं, एक कंप्लीट सेंटेन्स बनतंय। ओके, तुम्ही म्हणाल असं कसं येतं, तर सब्जेक्टच नाहीये। लक्षात घ्या, जेव्हाही वाक्यामध्ये फक्त गो असतं ना तर त्याचा अर्थ होतो यू गो, त्याचा अर्थ काय होतो, यू गो असा होतो। म्हणजेच या वर्बच्या आधी एक हिडन सब्जेक्ट जो आहे तो तिथे लागलेला असतो। ठीक आहे, येस। मग आता लक्षात घ्या, वर्बचे महत्त्वाचे 2 टाइप्स आपण शिकणार आहोत। ठीक आहे, तिथे पहिला आहे बघा प्रिन्सिपल वर्ब, मेन वर्ब आणि लेक्सिकल वर्ब। मग आता हे तिघही नावं लक्षात ठेवायचे का, येस, का, कारण आपल्याला याआधी कंबाइंड एक्झाम मध्ये विचारलेलं आहे, डू इज अ मेन वर्ब, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश डॅश। ओके, मग जर डू हा मेन वर्बचं काम करत असेल तर तो कुठला अजून वर्ब असतो, तो लेक्सिकल वर्ब असतो, असा ऑप्शन तिथे करेक्ट होता। म्हणजे जेव्हाही आपण टाइप्स शिकत असतो तर त्या टाइप्समध्ये ओके सगळे त्याला जे ऑरवाले नाउन असणार आहेत, ओके, त्याला पर्यायी नाव जे असणार आहे ते सगळे लक्षात ठेवणं फार गरजेचं त्या ठिकाणी असणार आहे, कारण आपल्याला काही प्रश्न आयोगाद्वारे विचारला जाऊ शकतो।
ठीक आहे, मग लक्षात घ्या वर्बचा मेन टाइप काय सांगितलं मी तुम्हाला, प्रिन्सिपल वर्ब, मेन वर्ब, लेक्सिकल वर्ब. यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण, यालाच म्हणतो आपण मुख्य क्रियापद. यालाच काय म्हणतो आपण, मुख्य क्रियापद असे म्हणतो. म्हणजे काय, जसा हा वाक्यामध्ये मेन रोल प्ले करणारा असतो म्हणून याला मुख्य क्रियापद असं म्हणायचं, म्हणून याला मेन वर्ब असं म्हणायचं. लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आपल्याला कन्फ्युजन होतं की मेन वर्ब काय असतो, हेल्पिंग वर्ब काय असतो, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. ओके, तर या सगळ्या शंकांचं तुमचं निरसन होणारच आहे ह्या लेक्चरमध्ये, बरोबर ना. ओके, दुसरा टाइप जर तुम्ही बघितला, दुसरा असतो आपला सपोर्टिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब. ओके, किंवा त्याला आपण काय म्हणतो, हेल्पिंग वर्ब. परत एकदा सांगते, आय रिपीट. ओके, सपोर्टिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब किंवा त्याला आपण म्हणू शकतो हेल्पिंग वर्ब, आणि याला मराठीमध्ये म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापद. याला काय म्हणतो आपण, सहाय्यकारी क्रियापद असे आपण त्याला म्हणतो, सहाय्यकारी क्रियापद. आता जो मेन वर्ब आहे ना मित्रांनो, यांचे दोन टाइप्स असतात, ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. लक्षात घ्या, वर्ब जे तुम्हाला आता शिकवते प्रत्येक गोष्ट पाठांतर करायची नाहीये. ओके, इचं क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना ज्याही काही थिंग्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे, ज्या काही गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे, याचं सेंटेन्समध्ये ऍप्लिकेशन कसं द्यायचं. सेकंड थिंग की प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची असतात, प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं इथे फार गरजेचं ठरतं. म्हणजे ज्या वेळेला आपण विचार करतो की मला कंबाईन एक्झाम द्यायची आहे, बरोबर, तर त्यावेळेला फक्त आपण एखादा टॉपिक घेतो, वाचायला लागतो, बरोबर, पाठांतर करायला लागतो. बट लक्षात घ्या मित्रांनो, अशी पद्धत न ठेवता जर तुम्ही एखादा टॉपिक समजून घेतला, त्याचा चारही अँगलने विचार केला, तर चारही अँगलने विचार कसा करायचा की अरे हा टॉपिक आहे, बरोबर, येस, याचं ऍप्लिकेशन काय असणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्यावर यापूर्वी आयोगाने प्रश्न कसे विचारलेले आहेत. तिसरी गोष्ट, जर प्रश्न विचारलेले आहेत तर पर्याय काय आहेत. ओके, कुठल्या मेथडद्वारे आपण याला खूप सोप्या पद्धतीने समजू शकतो, कुठल्या मेथडद्वारे याला इझिली आपण लक्षात ठेवू शकतो. तर प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला या अशा चारही अँगलने विचार करणं फार गरजेचं ठरतंय. ओके, म्हणून प्रत्येक टॉपिक जेव्हा तुम्ही शिकताय तर टॉपिक शिकून झाल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण पाठांतर आपण कितीही केले ग्रामरचे रूल तर ते लक्षात राहत नाही. ओके, पण जर तुम्ही ॲनालिसिस केलेलं असेल, त्याचे PYQs तुम्ही सॉल्व्ह केलेले असेल, तर त्या टॉपिक बद्दलचा कॉन्फिडन्स जो आहे तो आपला अगदी एक्स्ट्रीम लेवलचा असतो. त्याच्यावरचे कसेही प्रश्न विचारले गेलेत, अगदी सोपे असतील किंवा अगदी कठीण प्रश्न असतील, तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात. ओके, यू कॅन सॉल्व्ह इट. पण हे केव्हा होणार आहे, जेव्हा प्रत्येक टॉपिक नंतर तुम्ही त्याच्या PYQचं ॲनालिसिस करणार आहात. ओके, तो टॉपिक अभ्यासल्यानंतर तुम्ही त्याचे सगळे क्वेश्चन्स बघणार आहात, त्याचं ॲप्लिकेशन शिकणार आहात. म्हणजे पाठांतर हा पार्ट जर तुम्ही इंग्लिशमध्ये अप्लाय केला नाही तर तुम्ही इंग्लिश या सब्जेक्टला स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून बघू शकतायत. लक्षात घ्या. आता स्कोरिंग सब्जेक्ट कसा, तर याच्याबद्दल चर्चा केली तर मी सांगेल की GS जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये मार्कांचा जो फरक असतो तो कमी असतो, पण जास्त फरक जो आहे तो कुठे असणार आहे, तर इंग्लिश आणि मराठी लँग्वेजच्या पेपरमध्ये असणार आहे, बरोबर ना. म्हणून इंग्लिशला ॲप्लिकेशन बेस तुम्हाला स्टडी करायचा आहे. बरं, आता ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब हे दोघंही काय आहेत, टाईप आहेत. कसले, प्रिन्सिपल वर्बचे, मेन वर्बचे, लेक्सिकल वर्बचे. आता लेक्सिकल वर्ब किंवा प्रिन्सिपल वर्बचा जो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे त्याला म्हणतो आपण सकर्मक क्रियापद. काय म्हणतो, सकर्मक क्रियापद असे आपण त्याला म्हणतो. आणि इनट्रान्झिटिव्ह जो वर्ब असणार आहे त्याला म्हणतो आपण अकर्मक क्रियापद. काय म्हणणार आहे, अकर्मक क्रियापद आपण त्याला म्हणणार आहोत. मग ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे असा वर्ब मित्रांनो की ज्याच्यानंतर वाक्यामध्ये काय असतो, ऑब्जेक्ट जो आहे ना तो प्रेझेंट असतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, असा वर्ब ज्याच्यानंतर काय असणार आहे, वाक्यात ऑब्जेक्ट प्रेझेंट असणार आहे. आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, तर असा वर्ब ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट जो आहे ना तो काय असतो, अब्सेंट असतो. ठीक आहे,
तर हा झाला इंट्रान्झिटिव्ह आणि हा झाला आपला ट्रान्झिटिव्ह वर्ब. बरं, मग हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब बघितले तर त्याच्यात पण दोन टाइप्स येतात. ओके, यामध्ये असतो आपला प्रायमरी वर्ब आणि दुसरा असतो टू बी, टू डू आणि टू हॅवचे रूप जे आपण याच्यात प्रायमरी वर्ब मध्ये बघतो. दुसरा असतो आपला मॉडल ऑक्झिलरी वर्ब, ज्यामध्ये कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, डेअर, नीड. तर ह्या सगळ्या मॉडेलचा आपण अभ्यास करतो. चारही जे वर्ब्स आहेत ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, चारही पार्ट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि या चारहींवर आपल्याला कंबाईन एक्झाममध्ये कंटिन्युअसली क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणून तर आज इंट्रोडक्शनमध्येच हा टॉपिक तुमचा घेतला आहे. ठीक आहे, कारण हा पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. मग बघा आता काय म्हटलंय, तर वर्ब बद्दल परत इथे सांगितले की वर्ब काय करतो की आपल्याला ॲक्शन बद्दल, स्टेट बद्दल आणि हॅपनिंग बद्दल सांगत असतो. आता लक्षात घ्या, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मधला डिफरन्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बरोबर, वाक्यामध्ये जर केवळ एकच वर्ब आलेला असेल, ओके, ज्यांना कन्फ्युजन आहे मेन वर्ब काय हेल्पिंग वर्ब काय त्यांनी लक्षात घ्या. जर वाक्यामध्ये ओके एकच वर्ब आलेला असेल तर तो वाक्यात कसलं काम करतो, मेन वर्बचं काम करतो. कसलं काम करतो, मेन वर्बचं तो काम करत असतो. आणि जर वाक्यामध्ये मित्रांनो दोन वर्ब आलेले असतील, बरोबर, जर दोन वर्ब आलेले असतील तर यातील एक काय असणार आहे आपला, एक असणार आहे हेल्पिंग वर्ब आणि एक असणार आहे आपला मेन वर्ब. बरोबर, आता जेव्हाही सेंटेन्समध्ये वर्बचे फॉर्म्स आपण बघतो, जेव्हाही सेंटेन्समध्ये वर्ब येणार आहे तर यांच्यापैकी कुठला तरी फॉर्म तर सेंटेन्समध्ये असणार आहे. वर्बच्या फॉर्म्समध्ये आपण मेन वर्बचे फॉर्म्स आधी बघूयात, ज्यामध्ये बघा V1 असेल तर हा V1 जो आहे किंवा पुढच्या स्लाइडवर बघू शकतो काय बघतोय आपण, वर्बचे फॉर्म्स आपण बघतोय मित्रांनो. बघा, जेव्हा वाक्यामध्ये V1 येणार आहे म्हणजेच काय, तर V1 ला म्हणतो मित्रांनो आपण प्रेझेंट फॉर्म. काय म्हणतो आपण, प्रेझेंट फॉर्म. आता एक सिंपलचं एक्झाम्पल दिलं तर राईट काय आहे आपला, प्रेझेंट फॉर्म आहे, V1 आहे. बरोबर, म्हणजेच हा प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे असं आपण याला म्हणू शकतो. जे टेन्सेस असणार आहेत ना, तर हे टेन्सेस कशावर डिपेंड असतात किंवा हे टेन्स नेमके काय असतात, तर टेन्समध्ये आपण योग्य फॉर्म्स ऑफ वर्बचा जो आहे तो वापर तिथे केलेला असतो. काय म्हटले मी की टेन्स म्हणजे काय असणार आहे की योग्य फॉर्म ऑफ वर्ब जो आहे तो आपण सेंटेन्समध्ये वापरलेला असतो. जसं की वाक्यात जर V1 आलेला आहे तर वाक्य हे प्रेझेंट टेन्सचं आहे, म्हणजे वाक्याचा टेन्स आपण कशावरनं ओळखलाय, वाक्याचा टेन्स ओळखलेला आहे आपण त्यातील आलेल्या वर्बच्या फॉर्मवर. कशावरनं ओळखलाय, वाक्यात आलेल्या वर्बच्या फॉर्मवरून आपण टेन्स जो आहे तो ओळखलेला आहे. ओके, मग इथे बघा V2 आपण जर लिहिला, ओके, V2 जर सेंटेन्स मध्ये आला तर तो कुठला टेन्स असतो आपला, तो असतो आपला पास्ट फॉर्म. काय असणार आहे तो आपला पास्ट फॉर्म तो आपला असणार आहे. मग ओके, राईटचा V2 आपण काय लिहिला, रोट लिहिला. हे सगळे मेन वर्ब आहेत. ठीक आहे, V3 जर आला तर V3 वाक्यामध्ये आला तर हे वर्बचा थर्ड फॉर्म असतो आणि तो असतो आपला परफेक्ट वाला फॉर्म. ठीक आहे, म्हणजे जेव्हाही वाक्यामध्ये V3 येणार तर वाक्याचा टेन्स कुठला होणार आहे, परफेक्ट टेन्स होणार आहे, V3 असणार आहे. वाक्यात जर मित्रांनो V4 आला तर हा असतो आपला कंटिन्युअस वाला फॉर्म. काय असणार आहे, कंटिन्युअस वाला फॉर्म, याला म्हणतो आपण ING वाला फॉर्म, रायटिंग. काय असणार आहे, ING वाला फॉर्म आपला असणार आहे. ठीक आहे, मग V1, V2, V3, V4 हे जे वाक्यात आलेले आहेत हे कसलं काम करतायत, मेन वर्बचं वाक्यात काम करतायत. पण इन केस लक्षात घ्या, जर M is R यांच्यानंतर जर कुठला वर्ब आला तेव्हा ते हेल्पिंग वर्बचं काम करतील. पण यांच्यानंतर जर कुठलाच वर्ब येत नसेल, हे एकटे वाक्यात आले असतील तर हे सुद्धा काय काम करतील, मेन वर्बचं. ओके, तसंच बघा हॅव आणि हॅज आहे, हॅव आणि हॅज आहे, यांच्यानंतर जर V3 येत असेल तर ते हेल्पिंग वर्बचं काम करतील. पण हे जर वाक्यात एकटेच असतील तर ते मेन वर्ब असणार आहे.
ओके, त्याचप्रमाणे वॉज आणि वर आहे बघा. वॉज वर जर वाक्यात एकटे आले तर वाक्य हे सिंपल पास्ट टेन्सचं असेल, पण यांच्यानंतर वर्ब प्लस आयएनजी आला तर ते तेव्हा हेल्पिंग वर्बचं काम करणार आहे. ते सगळ्या गोष्टी मी पुढे एक्सप्लेन करतेच आहे. हॅड असेल तर तो पास्ट टेन्स दर्शवत असतो. मग लक्षात घ्या, अमिजार आणि हॅव हॅज असेल तर हे आपले प्रेझेंट वाले फॉर्म आहेत. ओके, आणि हॅव हॅज हॅड असेल, सॉरी वॉज वर आणि हॅड असेल तर हे काय आहेत आपले पास्ट फॉर्म्स आहेत. तर हा चार्ट जो आहे हा इम्पॉर्टंट आहे. हे पुढे तुम्हाला कळेल की या गोष्टींसोबत कशा पद्धतीने डील करायचं आहे. तर आधी या सेंटेन्सेसला ऑब्झर्व करू. बघा काय म्हटले, आय प्ले क्रिकेट म्हटलं इथे. मग इथे आय कोण आहे, आपला सब्जेक्ट आहे. प्ले एकटा आलाय की नाही वर्ब म्हणून, येस एकटाच आहे, V1 आहे, म्हणजेच हा कोण झाला आपला मेन वर्ब. ओके, क्रिकेट इथे ऑब्जेक्ट आहे. शी इज अ डॉक्टर, इज एकटाच वर्ब आलेला आहे की नाही, एकटाच वर्ब आलाय, म्हणजे हा काय झाला आपला मेन वर्ब. द सन कोण आहे, आपला सब्जेक्ट. रायझस इथे दिलेला आहे, रायझस काय आहे V5, हा एकटाच इथे वर्ब म्हणून आलाय, तर तो काय झाला आपला V5, म्हणजे तो फिफ्थ फॉर्म आहे. ओके, येस, जर वाक्य कुठलं टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे. ओके, आणि जर मी वाक्य असं लिहिलं, ओके, आय एम प्लेइंग क्रिकेट, आय एम प्लेइंग क्रिकेट असं जर वाक्य मी इथे लिहिलं तर बघा इथे दोन वर्बचे फॉर्म येतात. एक आय आहे आणि सॉरी इथे एम आहे आणि प्लेइंग आहे. मग इथे एम पण आलेला आहे, म्हणजे हा एम कसलं काम करेल, वर्बचं, हेल्पिंग वर्बचं, आणि प्लेइंग आलेला आहे, हा प्लेइंग कसलं काम करेल, मेन वर्बचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, टेन्सेस देखील तुम्ही याच्यावरनं ओळखू शकताय. ठीक आहे, आधी आपण जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते कसं असतं ते पण मी तुम्हाला इथे सांगते. बघा, सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात आधी आपण सब्जेक्ट लिहितो, त्यानंतर आपण वर्ब लिहिणार आहोत, त्यानंतर आपण ऑब्जेक्ट, ओके, आणि मग सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आपण लिहित असतो. सो बघा, आय एम अ टीचर, इथे एम एकटाच वर्ब म्हणून आलेला आहे ना, एकटाच वर्ब म्हणून आलेला आहे, तर तो मेन वर्ब आहे. आणि यावरूनच तुम्ही वाक्याचा टेन्स पण ओळखू शकतात, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जेव्हाही वाक्यामध्ये ओके एम, इज, आर, हॅव किंवा हॅज येणार आहेत तर ते प्रेझेंट टेन्स शो करणार आहेत, बरोबर. आणि जर हे एकटेच वर्ब म्हणून आलेलं आहे तर वाक्याचा टेन्स कुठला असणार आहे, सिंपल प्रेझेंट असणार आहे. कुठला असणार आहे, सिंपल प्रेझेंट. आय मेट माय टीचर, मेट एकटाच वर्ब आहे मित्रांनो, वर्बचा सेकंड फॉर्म आहे. कुठल्या वर्बचा सेकंड फॉर्म आहे, तर हा दिलेला आहे आपल्याला मीटचा सेकंड फॉर्म. ओके, मीटचा सेकंड फॉर्म काय होतो, मेट होतो. म्हणून हे वाक्य जे आहे ते कुठल्या टेन्सचं असणार आहे, सिंपल पास्टचं असणार आहे. लक्षात घ्या, वाक्यामध्ये आलेल्या वर्बवरून त्यांचा टेन्स देखील तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात. म्हणजे टेन्स जर शिकायचं असेल, जसं की मी मगाशी पण सांगितलं, जर आपल्याला टेन्स शिकायचं असेल तर आपल्याला वर्ब हे चॅप्टर व्यवस्थित समजून घेणं, हे चॅप्टर व्यवस्थित क्लिअर असणं फार गरजेचं असतं. हे लुक्स हॅपी, लुक्स इथे आलेला आहे, काय हा V5 आहे, बरोबर. कुठला टेन्स झालाय, सिंपल प्रेझेंट टेन्स असणार आहे. ही इज इंटेलिजंट, इज आलेला आहे, ओके, एकटाच वर्ब आलाय ना, म्हणजेच काय झाला आपला मेन वर्ब. वाक्याचा टेन्स कुठला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. बरं, इथे बघा, शी इज कुकिंग फूड, शी आहे सब्जेक्ट, इज आणि कुकिंग दोन वर्ब आले. इज कुठला टेन्स दर्शवतो, प्रेझेंट. वर्ब प्लस आयएनजी म्हणजे काय, कंटिन्युअस. मग लक्षात घ्या, हा आपला हेल्पिंग वर्ब झाला इज, आणि कुकिंग झाला मेन वर्ब, आणि वाक्याचा टेन्स कुठला झाला, इज म्हणजे प्रेझेंट होतोय, बरोबर. आणि इथे कंटिन्युअस वर्ब प्लस आयएनजी आहे, म्हणजे इथे काय होतोय, कंटिन्युअस होतोय. म्हणजेच वाक्याचा टेन्स आहे आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कुठला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आलं लक्षात सगळ्यांना इथे. चलो पुढे बघा काय म्हटलंय. आता आपण लेक्झिकल वर्ब आणि मेन वर्ब बघतोय. ओके, सो फर्स्ट टाइपला आपण इथे सुरुवात करतोय. आतापर्यंतच्या सगळ्या बेसिक गोष्टींवर आपण इथे डिस्कशन केलेलं आहे, बरोबर. मग बघा, वाक्यातील जो मुख्य क्रियादर्शक शब्द असणार आहे त्याला काय म्हणतो आपण, मेन वर्ब असे म्हणतो. वाक्यातील जो मेन असणार आहे, ओके, तर त्याला आपण मुख्य क्रियापद किंवा मेन वर्ब असे म्हणणार आहोत.
सो ही लुक्स हॅप्पी, लुक्स काय झाला आपला V5 मेन वर्ब आहे. दे प्लेड फुटबॉल, प्लेड ओके V2 मेन वर्ब आहे. ही इज ड्रायव्हिंग अ कार, वर्ब प्लस ING काय असणार आहे आपला मेन वर्ब असणार आहे, वर्बचा फोर्थ फॉर्म ING वाला फॉर्म. सो अशा पद्धतीने मेन वर्ब सेंटेन्समध्ये येतात. आता पुढे जर आपण बघितलं तर बघा काय म्हटले, टू डू, टू हॅव, टू बीचे रूप देखील मुख्य क्रियापद म्हणून वापरले जाते असं म्हटलंय. ओके, सो याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलंय. ओके, आता परत एक्सप्लेन करते की जेव्हाही वाक्यामध्ये डू, डज, ओके, त्यानंतर इज, आर, हॅव आणि हॅज, ओके, हे वाक्यामध्ये एकटे येणार आहेत, यांच्यानंतर दुसरा कुठलाही मेन वर्ब नसेल. बरोबर, काय सांगते मी की डू, डज, इज, आर, हॅव, हॅज हे जेव्हाही सेंटेन्समध्ये एकटे वर्ब म्हणून येणार आहे, यांच्यानंतर कुठलाच मेन वर्ब नसेल तर हे वाक्यात आल्यावर वाक्य जे आहे ते आपलं असतं सिंपल प्रेझेंट टेन्स. कुठलं असतं वाक्य? सिंपल प्रेझेंट टेन्सचं ते आपलं वाक्य असणार आहे. बरोबर, आणि इन केस जर सेंटेन्समध्ये डीड आलेला असेल ॲज अ मेन वर्ब म्हणून, हॅड आलेला असेल मेन वर्ब म्हणून, किंवा वॉज आणि वर आलेला असेल मेन वर्ब म्हणून, ओके, तर हे जे वाक्य असणार आहे हे असणार आहे आपलं सिंपल पास्ट टेन्स. कसलं असणार आहे? सिंपल पास्ट टेन्स हे सेंटेन्स आपलं असणार आहे. ओके, मग बघा आय एम अ टीचर म्हटलं इथे एम जो आहे, ओके, हा इथे मेन वर्ब म्हणून आलाय. म्हणजेच काय, एम मेन वर्ब म्हणून आलेला आहे. वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. परत सांगते, एम एकटा आलाय सिंपल प्रेझेंट टेन्स, आणि एम वर्ब प्लस ING आला तर कुठला टेन्स होणार आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होणार आहे. बघा मित्रांनो, वर्ब शिकतोय पण वर्ब शिकता शिकता आपल्याला टेन्स बद्दलची माहिती देखील इथे मिळते. वर्ब वरून टेन्स कसा आयडेंटिफाय करायचा, ओके, हाऊ वी कॅन आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द सेंटेन्स ऑन द बेसिस ऑफ द वर्ब. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथे लक्षात येत आहे. नेक्स्ट बघा, शी हॅज अ कम्प्युटर, शी सब्जेक्ट आहे, हॅज इथे मेन वर्ब म्हणून आलेला आहे. बरोबर ना, हॅज ज्या याच्यात येतो ते वाक्य, जर हॅज मेन वर्ब म्हणून आला तर वाक्य कसलं असतं? सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. आय डू माय वर्क, डू आलेला आहे, वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. पण जर मी असं लिहिलं, शी वॉज ब्युटिफुल, म्हणजे ती सुंदर होती म्हटलंय ना, आहे नाही, होती. वॉज आलाय म्हणजे वाक्य कुठलं असणार आहे? सिंपल पास्ट टेन्सचं. ओके, इन केस मी वाक्य असं लिहिलं, शी वॉज वॉचिंग TV सिरियल्स, ओके, येस, शी वॉज वॉचिंग TV सिरियल. ठीक आहे, सांगा बरं वाक्य कुठलं असणार आहे? तर वॉज वॉचिंग म्हटलेलं आहे ना, वॉज म्हणजे काय असणार आहे? पास्ट आहे आपला, आणि वर्ब प्लस ING चार्टमध्ये बघितले, वर्ब प्लस ING आला म्हणजे कुठलं असणार आहे? कंटिन्युअस असणार आहे. म्हणजे वाक्य कुठल्या टेन्सचं आहे? पास्ट कंटिन्युअस आहे. सो वर्ब वरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकताय की दिलेलं वाक्य हे कुठल्या टेन्सचं आहे. ठीक आहे, सो मेन वर्ब आपण इथे आता बघितलंय. आता सुरुवात करतोय आपण ट्रान्झिटिव्ह वर्बला. ठीक आहे, तर ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय बघा, तर ट्रान्झिटिव्ह वर्ब रिक्वायर्ड अँड ऑब्जेक्ट टू कंप्लीट दी सेंटेन्स. ट्रान्झिटिव्ह वर्बला काय गरजेचा असतो? ऑब्जेक्ट गरजेचा असतो. ट्रान्झिटिव्ह वर्बला काय गरजेचा असतो? ऑब्जेक्ट जो आहे तो सेंटेन्समध्ये गरजेचा असतो. याला आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो. कर्म म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे काय? ज्याच्यावर कर्ता क्रिया करतो तो कोण असणार आहे? आपला ऑब्जेक्ट असणार आहे. ओके, म्हणजे काय, तर मी कोणाला तरी शिकवते, शिकवण्याचं काम कोण करते? मी. काय काम करते? मी आहे सब्जेक्ट. काय काम करते? शिकवणे. शिकवणे, टीच, हा काय झाला? तर हा झाला आपला वर्ब. आणि कोणाला शिकवते? तुम्हाला शिकवते. म्हणजे शिकवण्याची क्रिया तुमच्यावर होते. मग क्रिया ज्याच्यावर होत आहे, क्रिया ज्याच्यावर केली जाते तो कोण? ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही कोण झाले? ऑब्जेक्ट. तुम्ही कोण झाले? कर्म. आय एम टीचिंग यू. ओके, हे जर आपण सेंटेन्स बघितलं, मग आधी ऑब्जेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करते हा मी. आय एम
टीचिंग यू किंवा टीचिंग देम म्हटलं तरी चालेल. ओके, जो क्रिया करतोय तो कोण असणार आहे? सब्जेक्ट. ओके, जी क्रिया होत आहे ती कोण आहे? तिला म्हणतो आपण वर्ब. आणि ज्याच्यावर क्रिया होते मित्रांनो, कोणाला शिकवलं जातं? यूला. यू कोण झालाय मग इथे? ऑब्जेक्ट झालाय. म्हणजे ज्याच्यावर क्रिया केली जाते तो आपला ऑब्जेक्ट असणार आहे. आय होप यू कॅन अंडरस्टँड. ओके, मग बघा इथे काय म्हटले? शी एट ॲन ॲपल. तिने आंबा खाल्ला होता. आता असे क्वेश्चन्स तर परीक्षेत येत नाही, पण एक तुम्हाला समजावं म्हणून घेते. बाकी परीक्षेत काय विचारलं गेले ते पण आपण डिस्कस करणार आहोत. मग इथे शी कोण झालाय? सब्जेक्ट झालेला आहे. ओके, एट काय असणार आहे इथे? हा एट ना V2 आहे. कोणाचा? लक्षात घ्या, इट V1 असतो, एट V2 असतो आणि इटन जो आहे तो कोण असणार आहे? V3 असणार आहे. बरोबर, 8 V2 असणार आहे. बरं, काय खाल्लं तिने? ॲपल खाल्लं. म्हणजे ॲपलवर क्रिया झाली ना की ॲपल तिच्या मार्फत खाल्लं गेलं. म्हणजे ह्या वर्ब नंतर ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे म्हणून हा वर्ब कुठला आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब असणार आहे. दे प्लेड फुटबॉल. काय खेळतायत ते? फुटबॉल. दे आहे सब्जेक्ट. ओके, प्लेड आहे वर्ब, फुटबॉल आहे ऑब्जेक्ट. जे याच्यानंतर ओके काय असेल? ऑब्जेक्ट असेल तर हा कुठला वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आय कॅच द बॉल. मी कॅच घेतला. ओके, मी क्रिया केली कशावर? बॉलवर. म्हणजेच बॉल ऑब्जेक्ट झाला. सो हा सुद्धा आपला झालेला आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब. काय झालाय? ट्रान्झिटिव्ह वर्ब तो झालेला आहे. आता लक्षात घ्या, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. मग इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? तर असा वर्ब मित्रांनो ज्याच्यानंतर वाक्यामध्ये काय येणार नाहीये? ऑब्जेक्ट जो आहे. असा वर्ब ज्याच्यानंतर ऑब्जेक्ट जो आहे तो अब्सेंट असणार आहे. असा वर्ब ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय असणार आहे? अब्सेंट असणार आहे. सो बघा, शी लाफ्स लाऊडली. ही लाफ्स लाऊडली आहे. सॉरी, ही आहे सब्जेक्ट. लाफ्स काय झालं आपलं? V5. कसा असतोय तो? जोरात हसण्याची क्रिया होते. बरं, कोणावर क्रिया केली जाते का? अजिबात नाही. तो त्याचं हसतोय ना, जोरात हसतोय. कोणावर क्रिया होत नाहीये मित्रांनो. म्हणून इथे हा काय झालाय? तर हा आपला इनट्रान्झिटिव्ह वर्ब झालाय, कारण ऑब्जेक्टच नाही. मग हा लाऊडली काय? तर हा ॲडवर्ब आहे. हसण्याची क्रिया कशी झाली हे सांगतोय. ओके, सो असा शब्द जो आपल्याला वर्बला क्वालिफाय करत असेल, असा शब्द जो वर्ब विषयी माहिती देत असेल त्याला आपण ॲडवर्ब असे म्हणतो. ठीक आहे? येस. पण जर आपण असं म्हटलो बघा, ही laughed at them. ठीक आहे, तो त्यांच्यावर हसला. बघा डिफरन्स काय आहे ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये. ही laughed at them. आता ही कोण आहे इथे? सब्जेक्ट आहे. laughed आहे आपला वर्ब. ओके, च्यावर हसणं. आता laughed at म्हणजे काय? एखाद्यावर हसणे, च्यावर हसणे. कोणावर हसला तो? तर त्यांच्यावर हसला. म्हणजे ह्या लाफ्ट नंतर इथे कोण आलेला आहे? देम. ऑब्जेक्ट आलेला आहे. आणि जर ह्या लाफ्ट ॲट नंतर जर ऑब्जेक्ट येत असेल तर हा लाफ्ट ॲट कुठला झाला? ट्रान्झिटिव्ह वर्बचा. आई बात सबको समझ में? ओके, पुढे बघा, ही रन्स फास्ट. कसा पळतोय तो? फास्ट. पण हा V5 आहे. वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. फास्ट हा ऑब्जेक्ट नाहीये. रन्स विषयी माहिती देतोय. हा आपला ॲडवर्ब आहे. दे जम्प्ड. जम्प नंतर ऑब्जेक्ट आलाय का मित्रांनो? नाही आलाय. इथे पण नव्हता. म्हणजेच हा कुठला इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे. ही. ओके, आणि डॉक्टर एकाच व्यक्तीसाठी वापरले. ही कुठलीही क्रिया करत नाहीये. म्हणून इज आपला इनट्रान्झिटिव्ह वर्ब असणार आहे. हॉर्स इज अन ॲनिमल. हॉर्स सब्जेक्ट आहे. ॲनिमल कॉम्प्लिमेंट आहे. ऑब्जेक्टच नाही आहे. हॉर्सच ॲनिमल आहे. हॉर्सने कोणावर क्रिया केलेली नाही आहे. आणि जर क्रिया केलेली नसेल तर देर इज नो ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. इफ देर इज नो ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स देन इज अ इनट्रान्झिटिव्ह वर्ब. मग आता एक छोटीशी ट्रिक मी तुम्हाला इथे सांगते. बघा काय आहे ट्रिक. तर ट्रिक अशी आहे मित्रांनो, जेव्हाही वाक्यामध्ये बिकम येणार आहे. ओके, जेव्हाही वाक्यामध्ये ॲपियर असेल किंवा वाक्यात सीम. ओके, तर हे जे वर्ब आहेत ना
हे मेन वर्ब म्हणून आलेले असतील तेव्हाची गोष्ट चालू आहे. ओके, तर बिकम ॲपियर सीम असेल, त्यानंतर एम इज आर असेल किंवा वॉज वर असेल. तर हे वर्ब जेव्हाही काय म्हणून येणार आहे, मेन वर्ब म्हणून येणार आहे, तर ते नेहमीच काय असतात, इंट्रान्झिटिव्ह वर्ब असतात. ट्रिक लक्षात आली काय म्हटले मी, की हे वर्ब जेव्हाही वाक्यामध्ये येणार आहेत, ओके, हे वर्ब जेव्हाही वाक्यात मेन वर्ब म्हणून येणार आहेत, तर तेव्हा ते नेहमी काय असणार आहेत, इंट्रान्झिटिव्ह वर्ब असणार आहेत. ते नेहमी इंट्रान्झिटिव्ह वर्बचंच काम करणार आहेत. ठीक आहे, बरं. मग आता लक्षात घ्या, आयोगाने प्रश्न काय विचारला होता बघा. फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. तुम्हाला तर म्हटलं होतं आयडेंटिफाय द अंडरलाइन्ड वर्ब, असा प्रश्न आयोगाने आपल्याला विचारलेला आहे. सो बघा, द रेन revived the wilting shrubs. Okay, the rain revived the wilting shrubs. Revived word काय आहे हे विचारलंय. दुसरा, the dog chased the man. Third sentence, the choir sang badly in the program. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला ओळखायचं होतं की हे जे अंडरलाइन वर्ब आहेत हे ट्रान्झिटिव्ह आहेत की इंट्रान्झिटिव्ह. आणि मग इथे तुम्हाला ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी ट्रान्झिटिव्ह. ओके, आता मी शॉर्टमध्ये सांगते, ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. ओके, ट्रान्झिटिव्ह वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. ओके, ट्रान्झिटिव्ह वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. ठीक आहे, तर असे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिलेले होते. म्हणजेच हे जे वर्ब आहेत हे ट्रान्झिटिव्ह आहेत का इंट्रान्झिटिव्ह आहेत हे तुम्हाला इथे ओळखायचे होते. सो हाऊ कॅन वी आयडेंटिफाय? तर लक्षात घ्या, द रेन रिवाइव्ड द विल्टिंग श्रब्स. हे वाक्य जर आपण बघितलं तर याचा अर्थ असा होता मित्रांनो की जे काही रेन आहे, ओके, रेनने विल्टिंग श्रब्सला, म्हणजे जर आपण बघितलं तर उन्हाळ्यामध्ये सगळे जे श्रब्स आहेत ना, ओके, जे छोटे छोटे झुडपं असतात ना, तर ते काय असतात, कोमजून गेलेले असतात. आणि जेव्हा पाऊस पडतो, ओके, तर पाऊस पडल्यानंतर त्याला अशी छान पालवी फुटते. तेच वाक्य इथे म्हटलं, द रेन रिवाइव्ड द विल्टिंग श्रब. म्हणजे काय की जे रेन आहे, पावसाने या श्रब्सला पुनर्जीवन दिले असं म्हटलंय. मग सेंटेन्समध्ये जर आपण बघितलं तर रेन इथे काय असणार आहे, आपला सब्जेक्ट असणार आहे. रिवाइव्ड हा V2 झाला, म्हणजे वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. कोणाला तरी पुनर्जीवन दिलं म्हणजे रेनने काय केली, कोणावर तरी ॲक्शन केलेली आहे. ॲक्शन कोणावर केली, विल्टिंग श्रब्सवर केली आहे. म्हणजेच हा काय असणार आहे, आपला ऑब्जेक्ट. याच्यावर क्रिया झाली आहे कोणाची, रेनची. आणि जर याच्यावर क्रिया होत असेल तर हा विल्टिंग श्रब्स जर ऑब्जेक्ट असेल तर हा रिवाइव्ड काय आहे, आपला ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. मग आता बघा काय करणार, जिथे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, ओके, ते ऑप्शन घेणार आणि बाय द एलिमिनेशन मेथड एक ऑप्शन इथे काय होतो, एलिमिनेट होतो. प्रश्न सॉल्व्ह करत असताना यू कॅन यूज द एलिमिनेशन मेथड गाईज. ओके, तुम्हाला एलिमिनेशन मेथडचा यूज जो आहे तो करायचा आहे, म्हणजे तुम्ही लवकरात लवकर योग्य उत्तरापर्यंत पोहोचतात. पुढे द डॉग चेस दी मॅन म्हटलंय, चेस इथे V2 दिलाय परत. आता चेस म्हणजे काय की पाठलाग करणे. कोणाचा पाठलाग करतोय, ओके, सॉरी, मॅनचा पाठलाग करतोय. म्हणजेच डॉग हा सब्जेक्ट आहे आणि तो क्रिया करतोय कोणावर, मॅनवर. सो इथे पण ऑब्जेक्ट दिलेला आहे. जर इथे पण ऑब्जेक्ट दिलाय तर हा सुद्धा ट्रान्झिटिव्ह आहे, इंट्रान्झिटिव्ह येणार नाही. म्हणजेच आपले काय झाले, दोन ऑप्शन इथे कट झाले. ठीक आहे, हा पण ए पण कट झाला आणि डी पण कट झाला. तर बी आणि सी मध्ये बघूया.
कॉयर sang badly इन द प्रोग्राम. आता कॉयर म्हणजे काय, ग्रुप ऑफ सिंगर्स जे असतात त्याला आपण कॉयर असे म्हणतो. कलेक्टिव्ह नाउन आहे, याच्यावर पण प्रश्न आयोगाने यापूर्वी विचारलेला होता. मग हे काय करत होते तर बॅडली गात होते इन द प्रोग्राम, पण ते कोणावर क्रिया करताय का नाही ते त्यांचं गात आहे. जसं आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं, ओके, ही लाफ्स लाऊडली आपण बघितलं, तो जोरात हसतोय, पण हसण्याची क्रिया कोणावर होत नाहीये. तसं इथे ते गात आहेत पण गाण्याची क्रिया कोणावर होत नाहीये. आणि जर गाण्याची क्रिया कोणावर होत नसेल तर देयर इज नो ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. मग बघा काय काय दिलंय. द कॉयर जर बघितलं तर आपण हा सब्जेक्ट आहे, सॅंग आपला V2 आहे. कोणाचा V2 आहे तर लक्षात घ्या, सिंग V1 असतो, सॅंग V2 असतो आणि संग काय असणार आहे आपला V3 असणार आहे. संग काय असणार आहे आपला V3 असणार आहे. बॅडली जर आपण घेतलं तर हा काय आपला ॲडवर्ब आहे आणि इन द प्रोग्राम जर आपण म्हटलं तर ते काय असणार आहे आपलं कॉम्प्लिमेंट असणार आहे. ते काय असणार आहे आपलं कॉम्प्लिमेंट असणार आहे. ठीक आहे. मग जर इथे ऑब्जेक्टच नाहीये, इफ देयर इज नो ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स गाइज, देन द गिवन वर्ब इज intransitive verb. Okay, yes, the given verb is intransitive verb. दिलेला वर्ब कुठला असेल आपला intransitive verb असणार आहे. सो ऑप्शन जर आपण बघितले इथे ट्रान्झिटिव्ह आहे, ओके, इथे पण ट्रान्झिटिव्ह आहे. ऑप्शन कट होणार आणि ऑप्शन सेकंड जे असणार आहे ते आपलं करेक्ट असेल की पहिला वर्ब हा ट्रान्झिटिव्ह होता, दुसरा पण ट्रान्झिटिव्ह होता, मात्र तिसरा वर्ब आपला काय आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन हे आपल्याला कंबाईन एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात. म्हणून मी तुम्हाला आधी पण सांगितलं की कुठलाही टॉपिक करत असताना, ओके, कुठलाही टॉपिक करत असताना त्याचे रूल्स पाठांतर करायचे नाहीत इंग्लिशमध्ये, तर अतिशय सोप्या ट्रिक्स टेक्निक्सच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक रूल जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे आणि ॲप्लिकेशन त्याचं देता येणं फार गरजेचं आहे. आणि त्याच माध्यमातून PYQचा अभ्यास देखील आपण करायचा असतो, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट इथे क्लिअर होते. आता कळलं असेल की ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह वर्ब काय आहे, त्याच्यावरचे प्रश्न कसे येतात आणि आपल्याला सॉल्व कसे करायचे आहेत, एलिमिनेशन मेथड काय आहे हे देखील तुम्ही इथे शिकले असणार. आता बघा काय म्हटलंय, असे काही क्रियापद आहे ज्यांना दोन कर्म असतात. म्हणजेच काय तर असे काही, ओके, वर्ब आहेत. ओके, काय म्हटलंय, असे काही वर्ब असणार आहेत, असे काही वर्ब असणार आहेत तर ज्याच्या नंतर काय येणार आहे दोन ऑब्जेक्ट येणार आहेत. आता दोन ऑब्जेक्ट काय असतात, ओके, त्याच्याबद्दल आपण चर्चा इथे करूयात. लक्षात घ्या मित्रांनो, ऑब्जेक्ट या टॉपिकवर जर बोलायचं झालं, देर आर टू टाइप्स ऑफ दी ऑब्जेक्ट. ओके, तिथे काय असतात दोन प्रकारचे ऑब्जेक्ट असतात. कुठले तर लक्षात घ्या, पहिला असतो आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट. कुठला असणार आहे पहिला आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे आणि दुसरा असणार आहे आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दुसरा कुठला असणार आहे आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि पहिला आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता या डायरेक्ट ऑब्जेक्टलाच आपण काय म्हणतो तर डायरेक्ट ऑब्जेक्टलाच आपण प्रत्यक्ष कर्म असे म्हणतो आणि जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल याला म्हणतो आपण अप्रत्यक्ष कर्म. आता हे लक्षात तरी कसं ठेवायचं, बरोबर ना. तर लक्षात घ्या, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय तर हा वस्तुवाचक असणार आहे. ओके, डायरेक्टली वस्तू फेकून मारली असं म्हणतो ना, कशी फेकून मारली, डायरेक्टली वस्तू फेकली गेली आहे. ठीक आहे, सो हा डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे वस्तुवाचक असणार आहे. इनडायरेक्टली मला असं बोललं गेलं असं म्हणतात ना, मग इनडायरेक्टली बोलणारा म्हणजे कोण, व्यक्ती. ओके, सो हा काय असतो आपला व्यक्तिवाचक कर्म असतो. इनडायरेक्टली बोलणारा कोण असतो, व्यक्तिवाचक कर्म. ओके, इनडायरेक्टला मग व्यक्तिवाचक कर्म लक्षात ठेवायचं. आणि डायरेक्ट वस्तू फेकली म्हणजे काय डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग एक्झाम्पल घेऊया. बघा, ही गेव मी अ 10 रुपी नोट असं सेंटेन्स आपण इथे घेतलंय.
ठीक आहे. मग यातील ही कोण आहे, आपला सब्जेक्ट आहे. सेंटेन्सचं पोस्टमॉर्टम आपण इथे करतोय, बरोबर ना. म्हणजेच काय की वाक्यामध्ये आलेला प्रत्येक शब्द कसलं काम करतोय हे जाणून घेणं, यालाच आपण म्हणतो पोस्टमॉर्टम. गेव म्हणजे काय आहे, V2 आहे. वर्बचा सेकंड फॉर्म. कुठल्या वर्बचा सेकंड फॉर्म आहे, ओके, ते लक्षात घ्या. गिव V1 असतो, गेव V2 असतो आणि गिवन हा आपला काय असणार आहे, V3 असणार आहे. गेव काय आहे आपला, V2 आहे, बरोबर. येस. मग मी कोणाला दिली, मला दिली आहे, बरोबर. म्हणजे मी काय झाला, आपला ऑब्जेक्ट झाला. काय दिली गेली, 10 रुपयाची नोट दिली गेली. कोणावर क्रिया केली आहे, 10 रुपी नोटवर पण क्रिया केली, कारण त्याच्याकडे असलेली नोट मला दिली गेली. माझ्यावर पण क्रिया झाली. सो देर आर 2 ऑब्जेक्ट्स इन दिस सेंटेन्स. ओके, फर्स्ट वन इज मी अँड सेकंड वन इज अ 10 रुपी नोट. बट मी इज अ ओके पर्सन रिप्रेझेंटिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, व्यक्तिवाचक आहे, म्हणून याला काय म्हणणार आपण, तर याला म्हणणार आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अँड अ 10 रुपी नोट इज दी ओके थिंग्स रिप्रेझेंटिंग ऑब्जेक्ट. वस्तुवाचक आहे, वस्तूला दर्शवतोय. म्हणजेच हा काय झाला आपला मित्रांनो, तर हा झाला आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट. हा काय झाला आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट झालाय, वस्तुवाचक कर्म झालंय. तेच इथे म्हटलेलं आहे की जे आपले क्रियापद असणार आहेत, ओके, तर अशा क्रियापदांना काय असतात, 2 कर्म असणार आहेत. काय असणार आहेत, 2 कर्म असणार आहेत. कुठले आहेत असे वर्ब, तर गिव आहे बघा, आस्क आहे, ऑफर आहे, प्रॉमिस आहे, टेल असणारे आणि टीच असणारे. तर हे असे वर्ब आहेत ज्यांना 2 कर्म असतात. ठीक आहे. मग एक्झाम्पल बघूया. ही गेव बेगर अ 10 रुपी नोट. हे इथे दिले, आपण एक्सप्लेन केलं ते. ग्रँडफादर टोल्ड अ स्टोरी टू मी. ग्रँडफादर काय असणार आहे मित्रांनो, तर ग्रँडफादर जे आहे इथे आपले कोण आहे, सब्जेक्ट, कारण क्रिया करणारे तेच आहेत. टोल्ड जर आपण घेतलं तर हा सेकंड फॉर्म आहे कसला, टेलचा. कसा, टेल हा आपला V1 असतो, V2 त्याचा टोल्ड होतो आणि V3 त्याचा काय होतो, टोल्ड होतो. ग्रँडफादर सब्जेक्ट, टोल्ड हा V2 झाला. अ स्टोरी टू मी, काय सांगितली ग्रँडफादरने, स्टोरी सांगितली. म्हणजेच हा काय झाला आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट, कारण वस्तुवाचक आहे. टू मी असेल, हा काय झाला आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. पण लक्षात घ्या हे कशासाठी शिकतोय, तर इथे वाक्यात जे वर्ब आले, ओके, टोल्ड असेल, गेव असेल, किंवा इथे दिलेले गिव, आस्क, ऑफर, प्रॉमिस, टेल, टीच, यांच्यानंतर 2 ऑब्जेक्ट येतात. म्हणजे हे सगळे कसलं काम करताय, ट्रान्झिटिव्ह वर्बचं काम करताय. कसलं काम करताय, हे ट्रान्झिटिव्ह वर्बचं काम करत आहेत. आलं लक्षात सगळ्यांना. तर ज्या वर्ब नंतर ऑब्जेक्ट येणार आहेत त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणणार, आणि ज्या वर्ब नंतर ऑब्जेक्ट्स येणार नाहीत त्याला आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणणार आहोत. ठीक आहे. मग लक्षात घ्या, ओके, हे झालं आपलं ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब बद्दल. पुढे बघा, ऑक्झिलरी वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मधला पहिला टाइप बघतो आपण, जो असणार आहे आपला प्रायमरी वर्ब. काय असणार आहे, प्रायमरी वर्ब आपला असणार आहे. या प्रायमरी वर्ब मध्ये टू बी ची रूप, टू डू ची रूप आणि टू हॅव चे रूप आपल्याला बघावे लागतात. त्यातील बघा सुरुवात करतोय आपण टू बी च्या रूपांपासून. तर टू बी चे प्रेझेंट मधील रूप कुठले, एम इज आर. म्हणजेच हे काम कसलं करणार आहेत, इथे हेल्पिंग वर्बचं काम कसं करतात ते आपण बघणार आहेत, कारण मेन वर्ब बद्दल आपण बघितलंय. ओके. पास्ट मधलं कुठलं आहे, वॉज आणि वर आहे. लक्षात ठेवा यांच्यानंतर नेहमी मेन वर्ब म्हणून आपण काय वापरत असतो, वर्ब प्लस ING आपण वापरत असतो. काय वापरत असतो, वर्ब प्लस ING आपण यूज करत असतो. मग जेव्हा एम इज आर वर्ब प्लस ING असणार आहे तर वाक्याचा टेन्स कुठला असेल, एम इज आर म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि वर्ब प्लस ING म्हणजे काय, कंटिन्युअस टेन्स. ओके. जेव्हा सेंटेन्स मध्ये वॉज वर वर्ब प्लस ING असेल, ओके, वॉज वर वर्ब प्लस ING असेल तर वाक्याचा टेन्स कुठला होणार आहे, वॉज वर म्हणजे पास्ट आणि वर्ब प्लस ING म्हणजे काय, कंटिन्युअस. तर वाक्याचा टेन्स होणार आहे मित्रांनो पास्ट कंटिन्युअस टेन्स. कुठला होणार आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स इथे होणार आहे. मग एक्झाम्पल्स घेतले बघा. तर आय सोबत आपण एम वापरत असतो, शी सोबत इज वापरत असतो, दे सोबत आर वापरतो, ही सोबत वॉज आणि दे सोबत वर. म्हणजेच एक सोपी गोष्ट सांगते की जेव्हाही सेंटेन्स मध्ये आय येणार तर यासोबत आपण एम किंवा
पास्टमध्ये वॉज वापरतो. पण जेव्हा वाक्यामध्ये ही, शी, इट असेल किंवा सिंग्युलर नाउन असेल तर यांच्या सोबत ओके ह्या कर्त्यांसोबत आपण सिंग्युलर वर्बच वापरतो, म्हणजे प्रेझेंटमध्ये इज आणि पास्टमध्ये वॉज वापरणार. जेव्हा सेंटेन्समध्ये दे आलेला असेल ओके, वी असेल आलेला, यू असेल आलेला किंवा सेंटेन्समध्ये प्लुरल नाउन आलेलं असेल, बरोबर ना, तर यांच्यासोबत आपण आर किंवा काय वापरत असतो, वर जो आहे तो आपण यूज करत असतो. काय वापरतो, आर किंवा वर आपण यूज करतो. तर हे बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे बघा, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स मधले आपण डूचे फॉर्म बघणार आहोत. मग जेव्हाही लक्षात घ्या, हे आपण काय म्हणून बघतोय, हेल्पिंग वर्ब म्हणून. जेव्हाही डू, डज किंवा डीड हे हेल्पिंग वर्बचं काम करतील तर यांच्यानंतर नेहमी आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. म्हणजेच काय, डू डज नंतर V1 आला तर वाक्य हे जे आहे ना हे आपलं सिंपल प्रेझेंटचं असणार आहे. कसलं असणार आहे, सिंपल प्रेझेंटचं असणार आहे. आणि डीड नंतर V1 येत असेल तर वाक्य हे आपलं सिंपल पास्ट टेन्सचं असणार आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डीड नंतर बऱ्याच वेळेस पास्ट टेन्समध्ये V2 दिलेला असतो पण ते इनकरेक्ट असणार आहे. ओके, सो आय डू नॉट आपण म्हटलंय, डू आय म्हटलंय, शी डज नॉट म्हटलंय. ओके, डज शी आहे, आय डिड नॉट प्ले क्रिकेट, डिड आय प्ले क्रिकेट. ओके, मग जे आपण यांना हेल्पिंग वर्ब म्हणून वापरणार आहोत तर ते कुठल्या सेंटेन्समध्ये, जेव्हा वाक्य आपल्याला निगेटिव्ह दिलेलं असेल म्हणजे नकारार्थी दिलेलं असेल किंवा वाक्य आपल्याला इंटेरोगेटिव्ह दिलेलं असेल तर तेव्हाच आपण डू, डज, डीड यांचा वापर ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून सेंटेन्समध्ये करत असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये. ठीक आहे. यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, जेव्हाही सेंटेन्समध्ये आय, वी, ओके, यू, दे असेल दिलेला किंवा प्लुरल नाउन दिलेलं असेल, तर यांच्यानंतर आपण काय वापरतो, डू वापरतो. आणि वाक्यात जर शी, ही, ओके, इट असेल दिलेलं, सिंग्युलर नाउन दिलेलं असेल तर यांच्यासोबत आपण काय वापरत असतो, डज आपण यूज करत असतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे नंतर कन्फ्युजन होणार नाही. डज हा आपण सिंग्युलर फॉर्म म्हणून वापरतो, डू हा प्लुरल म्हणून वापरतो आणि डीड आपण दोघहीकडे वापरू शकतो. लक्षात घ्या, डीड यांच्यासाठी पण डीडच वापरायचं आहे आणि जे सिंग्युलर आहेत ओके प्रोनाउन किंवा नाउन किंवा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर डीड, प्लुरल असेल तरी सुद्धा तुम्हाला डीडच वापरायचा आहे. त्यानंतर आपण टू हॅवचे फॉर्म्स बघूया. टू हॅवच्या फॉर्ममध्ये प्रेझेंटमध्ये आपण हॅव हॅज घेतो आणि पास्टमध्ये हॅड घेतो. जेव्हा हे हेल्पिंग वर्बचं काम करतील यांच्यानंतर आपण V3 ॲज अ मेन वर्ब म्हणून वापरत असतो. मग हॅव हॅज प्लस V3 असेल तर वाक्य जे आहे ते आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये लिहितो. कशामध्ये लिहितो, प्रेझेंट परफेक्टमध्ये. आणि हॅड प्लस V3 असेल तर वाक्य जे आहे ना ते आपण कशात लिहितो, पास्ट परफेक्टमध्ये आपण लिहित असतो. कशात लिहितो, पास्ट परफेक्टमध्ये आपण लिहितो. मग बघा, शी हॅज रिटन अ लेटर. ओके, हॅज रिटन आहे, हॅज म्हणजे काय, प्रेझेंट झालाय आणि V3 काय झालाय आपला इथे परफेक्ट झालाय. दे हॅव रिटन आहे, ओके, प्रेझेंट परफेक्ट आहे. हॅड प्लस V3 दिलेला असेल तर तो काय होतो, पास्ट परफेक्ट आपला या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे जे टेन्सेस आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकतायत. वर्बचे फॉर्म्स आपण आजच्या सेशनमध्ये बऱ्यापैकी शिकलोय. ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब काय आहे हे देखील आपण इथे शिकलेलो आहोत. सो गाईज, परत एकदा सांगेल की आपली कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025 साठीची इंटिग्रेटेड बॅच जी आहे ही आपली चालू होत आहे मित्रांनो 8 जुलै पासून. सो नक्कीच तुम्ही या बॅचसाठीची माहिती जी आहे ती मिळवावी असं मी तुम्हाला सांगेल, कारण अगदी एक्सपर्ट फॅकल्टी टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे. तुमच्या टेस्ट व्यवस्थित वेळेवर होत असतात. ओके, सब्जेक्ट वाईज टेस्ट होत असते. त्यानंतर सगळ्या सब्जेक्टची जसं आयोगाच्या धर्तीवर आपण म्हणूया त्या प्रकारे देखील तुमची टेस्ट घेतली जात असते. पर्सनल गायडन्स तुम्हाला सुशील बारी सरांचा इथे मिळत असतो. त्याच्यामुळे ह्या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल 2025 साठी. सो इथे आज आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूया असंच एका सेशनमध्ये. थँक्यू सो मच.